Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नेकी का काम अंधेकरांना अंधेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत. बघा मला कसं आणलेलं लोकशाहीमध्ये हे लक्षात घ्या. मी उमेदवार आहे, उमेदवार दरवेळेस नाहीये. नेकी का काम अंधेकरांना. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ नानापेठमधील उमेदवारीवरून मोठी चर्चा सुरू आहे. बंडू आंदेकर यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर कुटुंबीय भावनिक झाले असून आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे अशी आर्त भावना आंदेकर कुटुंबातील मुली व महिलांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना राजकीय संधी देण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 23मध्ये रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या घराघरामध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधत आहे. पत्रकार परिषदेला आंदेकर कुटुंबियांच्या प्रभाग क्रमांक 23मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत कोठावळे, खान शहाबाज मोहम्मद, शरीफ आदी उपस्थित होते. त्यामुळं चॅलेंज असं काही जाणवलं तर अजूनपर्यंत तरी नाही. आम्ही जिथे जाऊ ते लोक असं फार भावूक होऊन सांगतात तुझ्या पप्पांनी हे काम केलंय, खूपशे कामं केलेत. आणि मी जिथेही जाऊ तिथे सगळे पप्पांचं नाव काढतात. ते म्हणतात की आज ते जरी नसेल तरी तुमच्यामध्ये ते आहेत, तुम्ही आमचे जसे ते कामं करत होते तसे तुम्ही करत राहा. आम्हाला त्यांची फार आठवण येते आणि सगळे लोक म्हणजे सगळ्यांच्या मनात आहेत ते. आज ते जरी नसले तरी सगळ्यांच्या बोलण्यातून वगैरे त्यांचा हे अस्तित्व जाणवतं आम्हाला. अगदीच बरोबर बोललेले, कारण अजून न्यायालयाकडून कुठेही सिद्ध झालेले नाहीयेत आरोप की हे त्यांनी केलेले किंवा काय व्हॉटेवर. पण ते डेफिनेटली बरोबर आहे दादांचं. त्यांची काही चुकी नसताना या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना ओढलं गेलेलं आहे. इतकंच बोलेल. तुम्ही तुमच्या बॅचवर लिहिलेलं आहे नेकी का काम, आणि पुढचं जे वाक्य बोलले होते ते वाक्य लिहिलेलं नाही. ते वाक्य का तुम्ही अर्धवट लावले? आणि अण्णा फॉर्म भरायला त्यावेळेस हेच घोषणा त्यांनी दिली होती. नाही, हे जो बॅच आहे आम्हाला मतदारांकडूनच एक प्रेमाने त्यांनी आम्हाला ते परवा दिवशी त्यांनी आम्हाला दिलेले आहे की हे आमच्याकडून तुम्हाला म्हणून हे त्यांनी केलेले. हे आम्ही नाही बनवलेलं, ते त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला हे दिले बॅच तो. आणि तो मी खूप लोकांच्या प्रेमापोटी मी हा लावलेला आहे. त्यांनी जो दिलेला आहे त्याचा मी रिस्पेक्ट करून हे मी बॅच घेतले. आजूबाजू जिल्ह्यातला तिथं लोक होलसेलसाठी खरेदीला येतात. तर पूर्वीचं मार्केट यार्ड आमच्या भागामध्येच होतं, ते तिकडे नंतर शिफ्ट झालं जागेअभावी. आणि गल्ली बोळांचा भाग असल्यामुळे सुरक्षेचा खूप तिथं म्हणजे चोरी होणं, व्यापाऱ्यांची अतिक्रमणचा जो बाहेर माल असतो किंवा व्यापाऱ्यांना जागा नसल्यामुळे काही थोडाफार माल टू व्हीलरवर किंवा छोटे छोटे व्यापारी करत असताना तो कुठंतरी तिथं चोरीचं प्रमाणही असतं. त्यांची सुरक्षा किंवा त्यांच्या मालाची सुरक्षा होणंही गरजेचं आमच्यासाठी आहे. त्यामुळे पूर्ण प्रभागात चांगले किंवा AI सिस्टीम सारख्या सिस्टीम वापरून त्या कुठंतरी प्रशासनाला आमच्याकडनं किंवा महापालिकेच्या माध्यमातून मदत होईल, तोही आमचा प्रयत्न आहे. हे तुम्ही अजितदादा राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून इलेक्शन लढवत आहे. तुमच्या प्रचारासाठी दादा वगैरे येणार आहात का, किंवा रॅली सभा वगैरे काय होणार आहे का? प्रभाग 22 मध्ये दादांनी सभा एकत्र घेतली होती. दादांचे वेळ आणि एवढा मोठा दादांकडे व्याप असल्यामुळे अजून तरी आम्हाला तसा काही निरोप नाही. पण आमच्यासाठी नक्कीच दादांनी म्हणजे शाबाजबाईंचे जे भाऊ आहेत दुसरे, त्या प्रभागामध्ये एकत्र सभा घेतली आहे. आणि तोच आशीर्वाद आम्ही पुढे घेऊन निघालेलो की असा आमचा दादांचा वेळ आणि एवढा मोठा इलेक्शनचा व्यापही आम्हाला विचारता. आमची प्रत्येकाची इच्छा आहे की आमचं नेतृत्व आमच्या वॉर्डमध्ये यावं, आम्हाला त्यांनी वेळ द्यावा. पण जे काही त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत आता, तेच आम्ही पुढे घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहोत.